सुंदरपैकी आपल्या टमाट्याच्या झाडाला टमाटे लागलेले आहेत आणि मस्तपैकी पिकलेले पण आहेत. पक्षी खाऊन चालले तेव्हा का इकडून पक्ष्यानं खाल्ले. तर छानपैकी असे टमाटे पिकलेले आपण काढून घेऊता. लाल लाल झाले तर सुंदर असे टमाटे. इथं गुच्छच आहे असा. तर ह्याला असं तोडून घेऊता. सुंदर टमाटे इकडं लागलेत. फुलं, मिरच्या. तर आपण ठेवून घेऊ टमाटे असे. तर इकडे बी टमाटे आहेत, हे पण घ्यायचे आहेत काढून आपल्याला. मोठमोठे टमाटे. आणि हे आता हे दुसरा भर आहे टमाट्याचा काढलेला आपण. हो का, खूप छान असे टमाटे. पहिला एक भर काढलेला आहे, ते खूप मोठे मोठे टमाटे होते तेव्हा. तर आत्ताचे आहेत ना, हे थोडे छोटे आहेत. साईज थोडी छोटी आहे, पण पिकले तर मस्त. तर हो का, हे पहा टमाटे पण सुंदर एकदम लाल भडक आणि खूप चविष्ट पण आहेत. आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे कांद्याची पात काढून. कांद्याची पात खूप मोठी मोठी झालेली आहे. बियाला आले हे. तर छानपैकी अशी कांद्याची पात पण काढून घेऊ आपण. कांदे मोठे मोठे झाले तर हो का. सुंदरपैकी कांद्याची पात पण आली आहे. ह्याचं ना, हे कंबरडं मोडलं होतं ह्याचं कांद्याचं. कारण का तर पूर्ण पोषण खालीच कांद्याला भेटावं, वरी पानामध्ये शोषण करून घेऊ नये म्हणून मी असं ह्याचं. आणि हो काय एवढा मोठा कांदा झालेला आहे. तर सुंदरपैकी अशी कांद्याची पात आलेली आहे. आणि ही आहे भांडे घासायची जाळी आहे. तर ह्या भांडे घासायच्या जाळीमध्ये पण लावलेले आहेत मी. तर छानपैकी असं आलेलं आहे का. सुंदर एकदम पात. एकदम छान छान कांदा लागलेला आहे. एक पेंडी झाली कांद्याची मस्तपैकी. नंतर आपल्याला कुंदराची भाजी पण घ्यायची आहे काढून. कुंदराची भाजी पण हो का एकदम एवढी भारी लागली आहे ना, कुंडीत आली आहे. आणि मी काय करणार आहे तर अशी उपटूनच घेणार आहे कुंदर भाजी. खूप छान आणि हिरवीगार अशी आहे. मस्तपैकी अशी कुंदराची भाजी तव्यात केली ना, खूप छान लागते, भारी एकदम. आणि ताजी ताजी असल्यामुळे तर जास्तच भारी लागते. तर छानपैकी अशी कुंदराची भाजी पण घेतलेली आहे आपण काढून. इथे एक कुंजर आहे, ती पण घेऊ का. असं आपल्या भांड्यामध्ये ग्रो बॅगमध्ये जर गवत हे आलं ना, तर ते काढून घ्यायचं लगेच. आणि मस्तपैकी हो का सुंदर असं फुल लागलेलं आहे. खूप छान फुलं आहे.
तर छान अशी भाजी आपण काढून घेतलेली आहे. तर ही पण काढून घ्यायची भाजी इकडं पण आहे. आता कुंजराची आलेली आहे, तर ही पण काढून घ्यायची आहे कुंजर. खूप छान अशी कुंजराची भाजी. मोठे ग्रो बॅग मध्ये आहे ही. पसर जे ग्रो बॅग आहेत ना, ते मी याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण किंवा पालक असं लावण्यासाठी घेतलेली आहे. अशा पसर ग्रो बॅग. तर यामध्ये पण एक टरबुजाचा वेल आला ना, का टरबूज आलेला आहे इथं, छोटंच आहे का, खूप सुंदर असं टरबूज. तर काय करायचं, टरबूज जर असं देठाला असं जर आला असेल ना, तर ही जी त्याचं टोक आहे पुढे जाणारं, तर त्याला काय करायचं, असं खुडून काढायचं. कारण पोषण याला पुढे न जाता याच्यामध्ये साठलं जातं. तर अशा काही ट्रिक असतात बघा, ते आपण फॉलो करावं लागते. काडी, कसपट, गवत काय जरी असलं तरी काढून टाकायचं, असं ठेवायचं नाही. कारण जे ह्याच्यामध्ये अन्न भेटणार आहे ते हेच खाऊन टाकणार आहे. म्हणून आपण गवत ठेवायचंच नाही मध्ये. आणि खूप छान असे रताळ्याचा पण गेला आलेला आहे, सुंदर असा. वरण्याच्या शेंगा आलेल्या आहेत. मी केवळ भाजीपुरतीच कांद्याची पात काढून घेतलेली आहे. आपल्याला जेवढी पाहिजे का तेवढीच. आणि इथं कोथिंबीर पण आहे, कोथिंबीर पण घेऊ काढून. कचराळा खूप मोठा झाला असा. कुंजराची भाजी, कांद्याची पात, कोथिंबीर. ह्याला गोंधन म्हणतात. हे का, ही जी गवत आहे ना, ह्याला गोंधन म्हणतात. तर ही गोंधन का, असं ज्याच्या नारड्यामध्ये दुखतंय ना, त्याला सकाळी सकाळी हे गोंधन खायचं, तर दुखायचं राहतं ह्यानं, ह्या गोंधनानं, असे आमचे वडील सांगत होते. आणि सुंदरपैकी आपले बघा टरबूज असे आलेले आहेत. एक लागले, इकडे छोटे आणि एक मोठा. छानपैकी असे टरबूज मस्तपैकी लागलेले आहेत. आणि तर रताळ्याचा वेल आहे. आणि रताळ्याच्या वेलाला झाडाला, कोण्याही झाडाला ना असे फळाचे साल्ट टाकायचे, विटॅमिन्स भेटतात झाडांना. तर आजचा आपला व्हिडिओ मस्तपैकी हो का, कुंजराची भाजी आणि छानपैकी कांद्याची पात का, आणि टमाटे. कुंजराची भाजी, कांद्याची पात आणि टमाटे खूप सुंदर असे आपल्याला भाजीपुरते काढून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि वांगे पण खूप छान लागलेले आहेत हो का, मोठमोठे वांगी लागलेली आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.